नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। 35 किलो मोफत रेशनचा नियम बदलणार, केंद्र सरकारची नवीन तयारी। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। बघा, या ठिकाणी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। 35 किलो मोफत रेशनचा नियम बदलणार, केंद्र सरकारी नवीन तयारी। केंद्र सरकार देशातील रेशन व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या मोफत धान्याच्या नियमांमध्ये आता महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहे। नव्या प्रस्तावानुसार आता कुटुंबाला सरसकट 35 किलो धान्य ऐवजी कुटुंबातील माणसांच्या संख्येनुसार धान्य वाटप केले जाईल। बघा, या ठिकाणी केंद्र सरकार देशातील कोट्यावधी रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची तयारी आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनच्या वाटप पद्धती आता मोठा बदल सुचवण्यात आला आहे। नव्या प्रस्तावानुसार आता कुटुंबाला सरसकट 35 किलो धान्याऐवजी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना हिशोबाने 7 किलो मोफत धान्य देण्याची नवीन तयारी सरकारने सुरू केली आहे। बघा, काय आहे केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव। सध्या केंद्र सरकार अंत्योदय अन्न योजना अंतर्गत पात्र कुटुंबाला दरमहा सरसकट 35 किलो धान्य मोफत देत आहे। यामध्ये कुटुंबात 2 माणसे आहे की 5 धान्याप्रमाणेच ते राहते। मात्र नवीन प्रस्तावानुसार आता ही कुटुंबातील मर्यादा संपून प्रति व्यक्ती धान्य दिले जाणार आहे। म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा 7 किलो धान्य मिळेल। उदाहरणार्थ, कुटुंबात 3 सदस्य असतील तर 21 किलो धान्य मिळेल। परंतु जर कुटुंबात 5 पेक्षा जास्त सदस्य असतील तरीही एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलो असेल। या नियमामध्ये लहान कुटुंबाचे रेशन कमी होईल तर मोठ्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात धान्य मिळेल। हा बदल करण्यामागचा सरकारचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊया। सरकारला रेशन व्यवस्थित काळा बाजार आणि धान्याचा गैरवापर पूर्णपणे थांबवायचा आहे। सध्या लहान कुटुंबांना 35 किलो धान्य खूप जास्त होते, त्यामुळे काही लोक हे धान्य बाहेर दुकानात विकून टाकतात। नव्या नियमांमुळे माणसांच्या संख्येनुसार धान्य दिले जाईल, त्यामुळे धान्याची मोठी बचत होईल। या वाचवलेल्या धान्यातून सरकार देशातील आणखी 3 कोटी गरीब व गरजू कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देऊ शकणार आहे। गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, बोगस रेशन कार्ड बंद व्हावीत आणि संपूर्ण देशात रेशन वाटप प्रामाणिकपणे व्हावे, हाच यामागील उद्देश आहे। कुटुंबाऐवजी आता व्यक्तीनुसार मिळणार धान्य। बघा, सध्या अंत्योदय अन्न योजना अंतर्गत पात्र असलेल्या कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य मोफत दिले जाते। त्यामुळे कुटुंबात 2 सदस्य असोत किंवा 5, धान्याचे प्रमाण तेच राहते। मात्र नवीन प्रस्तावानुसार आता ही कौटुंबिक मर्यादा संपून प्रति व्यक्ती धान्य दिले जाणार आहे। म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक नोंदणीकृत सदस्याला दरमहा 7 किलो धान्य दिले जाईल। उदाहरणार्थ, कुटुंबात 3 सदस्य असतील तर 21 किलो धान्य मिळेल। परंतु जर कुटुंबात 5 पेक्षा जास्त सदस्य असतील तरीही एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलोच असेल। या ठिकाणी लहान कुटुंबाचे रेशन कमी होणार। या नव्या नियमामुळे लहान कुटुंबाचे रेशन आधीपेक्षा कमी होणार आहे। ज्या घरात केवळ 2 किंवा 3 व्यक्ती आहेत त्यांना सध्या मिळणारे 35 किलो धान्य आता मिळणार नाही। त्यांना प्रति व्यक्ती 7 किलो या हिशोबाने अनुक्रमे 14 किलो आणि 21 किलो धान्य दिले जाईल। मात्र 5 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबांना पूर्ण 35 किलो धान्याचा लाभ मिळत राहील।